पहिल्या 21 वर्षांची मुदत 1894 सालात संपली होती. करारातील अटीप्रमाणे कंपनी विकत घेण्याचा हक्क म्युनिसिपालिटीला होता. म्युनिसिपालिटीने आपला हक्क बजावला नाही आणि कंपनीचे आयुष्य 1901 पर्यंत वाढले. घोड्याऐवजी विजेवर चालणाऱ्या ट्रामची परवानगी मिळावी म्हणून सन 1899 मध्ये कंपनीने म्युनिसिपालिटीकडे अर्ज केला. या योजनेला येणारा अवाढव्य खर्च विचारात घेऊन 1901 सालात कंपनी विकत घेण्याचा म्युनिसिपालिटीला असलेला हक्क बजावला जाऊ नये अशी या अर्जात मागणी होती. या अर्जाचा विचार चालू असताना कंपनी विकत घेण्याचा आपला हक्क बजावायचे म्युनिसिपालिटीने ठरवले. त्यातून कायद्याच्या अनेक कटकटी निर्माण झाल्या आणि अखेरीस बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रॅमवेज कंपनी या नवीन स्थापन झालेल्या कंपनीने 1905 सालात बॉम्बे ट्रॅमवे कंपनी विकत घेतली.